अर्थात एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेळगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात शेळगाव पाण्याखाली गेले। गावातील लोक पहाटेच बाहेर पडले। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रदीप, काय सध्याची स्थिती आहे परंडा तालुक्यात? वृषली, सध्या परंडा तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी सध्या आपण पाहतोय की शेळगाव गावामध्ये आहे आणि शेळगाव गावाच्या बाजूला आपण पाहतोय की चारही बाजूनी पाण्याचा वेढा जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सिन्हा कोळेगाव आपण पाहतोय की नदीच्या बाजूनं हे वरच्या धरणातलं साठवण तलावामधलं जे पाणी आहे आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती येत आणि संपूर्ण शेळगाव गाव जे आहे चारही बाजूने वेढलं गेल्यामुळं नागरिकांना आपण पाहतोय की पहाटे तिथल्या घराबाहेर पडावं लागलेलं आहे। जिल्हा परिषद शाळा असेल, गावातली मंदिरं असतील, आपण पाहतोय की संपूर्णतः या सगळ्या परिसरामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। कालपासून जो परंडा तालुक्यामध्ये पाऊस पडतोय त्यामुळं आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती पूरस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। अनेक नागरिकांना रात्रीच रेस्क्यू करावं लागलेलं आहे। मात्र सकाळपासून नागरिक जे आहेत ते ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणून गावाच्या बाहेर पडताना पाहायला मिळतात। आपण पाहतो की सगळे नागरिक जे आहेत आपापल्या कुटुंबातील सदस्यांना स्थलांतरित करून गावामधलं जे काही साहित्य आहे ते घेण्यासाठी आपण पाहतो की ट्रॅक्टरच्या माध्यमातून आलेले आहेत। नक्की काय परिस्थिती आपण गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। काय काय पाण्याखाली गेले गावात? सर, पूर्ण टोटल गाव हे पाण्याखाली आहे। माणिक बाबा विद्यालय शेळगाव हे पूर्ण पाण्याखाली आहे। गावाचा पूर्ण परिसर पाण्याखाली आहे आणि पूर्ण गाव पाण्यानं वेढलेलं आहे। आणि शक्यतो आम्ही जेवढे जास्तीत जास्त नागरिक बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे तेवढा केलेला आहे। किती लोक स्थलांतरित झालेत? जवळजवळ 100%, 70-80%, आणखी काय एक 5-10% लोक राहिलेले आहेत। त्यांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न करतोय। पहिल्यांदाच एवढा पाऊस झालाय? सर, आम्हाला कळतं ते म्हणजे पर्यंत एवढा पाऊस झाला, इथून मग कधीच पाऊस झाला ना तेवढा। आणि इतकी परिस्थिती आमच्या गावाने कधीच अनुभवलेली नाही। म्हणजे काय जायचे रस्ते विस्ते सगळे बंद सगळे झाले? फक्त एक रस्ता आहे, तो पण कच्चा रस्ता आहे, तेवढाच एक चालू आहे। तर सगळे पूर्णतः रस्ते बंद झालेले आहेत। वशिला, आपण पाहतोय की सांगतायत की सगळे रस्ते बंद झालेले आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जी साठवणवरची तलाव आहेत, पांढरवाडीचा तलाव असेल किंवा शेळगाव गावाच्या वरती असणारा साठवण तलावामधून आपण पाहतोय की पाणी मोठ्या प्रमाणावरती शेतींमध्ये शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय की पलीकडच्या गावामध्ये जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली आहे। शाळेकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये रात्री भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र भीती वाटावी अशी पूरस्थिती जी आहे आपण पाहतोय की परंडा तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। शेळगाव गावामधल्या अनेक आजूबाजूला जी गावं आहेत त्या गावांचा सुद्धा संपर्क जो आहे तो पाण्यामुळे तुटलेला आहे। आणि आपण पाहतो की पूरस्थिती जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामधल्या परंडा तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनाकडून सुद्धा आवाहन केलं जातंय तर ते म्हणजे सुरक्षित ठिकाणी आपण लवकरात लवकर पोहोचावं। पुढच्या बाजूला आपण इतर गावांमध्ये असलेली जिल्हा परिषद शाळा असेल, त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी या सगळ्या नागरिकांची व्यवस्था जी आहे ती करण्यात येते। मात्र आपण पाहतो की गंभीर स्थिती जी आहे शेळगाव गावामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। वृषली, धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।